दिली जातील 4 मिनिटं. 12 मिनिटात 3 षटकं तुम्हाला पूर्ण करावी लागतील. 5 नाही, फक्त 4 मिनिटात एका ओव्हरला आणि 3 ओव्हर्स तुम्हाला 12 मिनिटात टाकायच्यात. चला सलामी जोडी लवकरात लवकर पाठवा. थँक्यू सो मच ओमकारजी शेट्टी सर, ज्याचा आवाज आपण ऐकतोय. सह्याद्रीचा सिंह करतो तो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी रावलामदेव चव्हाण मार्केवली बदलापूर करतो या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. जयमार क्रिकेट संघ जोबेली, ग्रामस्थ मंडळ जोबेली व करंदुळे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सिद्धा साई 11 बडू नवकर, तर त्याच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय श्रीराम फाउंडेशन गावदेवी गोठेगर बी. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच, 4 ओव्हरची मॅच होईल यात शंकाच नाहीये. सलामी जोडी मैदानावरती दाखल होतीये. प्रारंभिक जोडी केतन पाटील आणि गिरीश पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती आदिनाथ मडके. स्वागत आहे खरं तर या स्पर्धेमध्ये. बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे आणि अरुजी धुळे यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विष्णू चिंतामण धुळे असतील, हे देखील मागचा आनंद घेत आहेत. त्यांच्या साथीने अविनाशजी माळी, आपलंही मनपूर्वक स्वागत. अविनाशजी धुळे आपण देखील आलात, आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगली स्पर्धा. स्पर्धेला सुरुवात पुन्हा एकदा तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती आधी, तर समोर स्ट्रायकिंग वरती केतन. पहिला बॉल फुल टॉस, आडवा बाटना खेचला. हा कडवा प्रहार तुम्हाला पाहायला मिळेल आणि अखेर बदलापूर नगरीमध्ये केलंय आदिनाथ मडकेचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर वरती तुम्हाला पाहायला मिळेल 6 धावा फलकावरती जोडल्या जातील. अजून एक चांगला फटका, बॅटची घेतली कडा, त्यानंतर दन 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 करत बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती धमाका ताकद, तर या बॉलवरती न जगत बॉल सीमा पार. 4. एक षटकार एक चौकार, त्यामुळे तुम्हाला धावफलक पार मिळेल. 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. मागील 5 मध्ये का बॅटिंग केली खर तर भाटाळे संघाच्या अगेन्स्ट टीम गोठेकर बी न. फुलटॉस होता, टर्न केलाय, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, त्यानंतर फायनल लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. अखेर सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दोन्ही संघाचा विचार केला तर ताकदवर संघ आहेत मैदानावरती. दोन्ही संघ आपण पाहतोय पॅकरच्या माध्यमातून खेळतात. एका बाजूला मडीजी कोर यांनी पुरस्कृत केलेला संघ खेळतोय साई सिद्धा 11 बडू नवकर, आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय तितकाच ताकदीचा संघ जय श्रीराम फाउंडेशन आईगाव देवी गोठेगर बी. या दोन टीमच्या दरम्यान एक ताकदवर सामना तुम्हाला पाहायला मिळेल. राईट ओव्हर द विकेट. इथे देखील यॉर्करचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अखेर बाल बचावले गेले. दोन्ही बॅटर बी मध्ये आता सेफ असतील. खरं तर स्टॅकिंग एरवरती थ्रो झाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, त्यानंतर नॉन स्टॅकिंग एरवरती धावत होता आणि अखेर इथे देखील बाल बचावला, त्यामुळे सिंगल बेती आहे. सिंगलच्या साथीनं धावफलक 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये करतोय आदिनाथ मडके. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय 2 मोठे फटके आलेत बॅट्समन केतनच्या बॅटमधून. केतन पाटीलच्या साथीनं गिरीश पाटील ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. त्यामुळे इथून आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफचा खेळाडू पुढे सरकतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईल बॉल लाडवण्याचा प्रयत्न आणि अखेर बॉल चाललाय
सीमारेषापार चौकार. सिद्धू ते यंगस्टर खेळाडू बीट झाले आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस वसूल केलाय. मिड विकेटला बॉल जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. मागील बॉलवरती आपण पाहिला असेल जिथे क्षेत्ररक्षकाने चूक केली तिथे चौकार आला, अन्यथा एक सिंगल मिळाली असते आणि स्ट्राईक देखील रोटेट झाली असती. परंतु जर आणि तरचं क्रिकेट नाहीये त्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचल्या टीमची टोटल स्कोर बरोबर 22 धावा. विश्वनाथ उमेश धुळे आमच्यासोबत जोडले गेले स्कोररच्या भूमिकेत. अप्रतिम स्कोरिंग त्याची तुम्हाला पाहायला मिळेल, कारण ज्यावेळेस आमच्यापर्यंत गुणलेखक माहिती पोहोचत असतो तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आणि ते चित्र आपण पाहिलंय या मॅच मध्ये देखील. वडवणकर संघ आज खरं तर ओमकार शेट्टी सरांचं कौतुक करायला हवं, कारण त्यांच्या माध्यमातून हा संघ बोलवण्यात आलाय. त्यामुळे आपण पाहतोय आतापर्यंत साई सिद्धा वडवणकर मणिजी कोर पुरस्कृत हा संघ मैदानावरती खेळतो आणि जसा टॉस जिंकला टीम गोठेकर बी संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय क्षणाचाही विलंब न करता त्यांनी घेतला. त्यामुळे इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम वडवणकर संघाला. एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला शहापूरचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. लेफ्ट आर्म सीमर भांडे. पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला. डीप मधून खेळाडू पोहोचतोय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक पोहोचले. आय थिंक परटोले होते डीप मध्ये. बॉलला उचलून फेक करतात ओमकार परटोले. बॉलवरती आले त्यांनी अखेर एक सिंगल इथे मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक टीमची टोटल आता पुढे सरकेल. स्कोर बोर्डवरती धावा तुम्हाला पार भेटतील. 23 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या ओव्हर मध्ये धावा चांगल्या आला. लेफ्ट ओव्हर द विकेट. इथे दुविधा मनस्थितीमध्ये होते. खरं तर पुश करण्याचा प्रयत्न होता, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा जमा करायचे होते परंतु नाही जमलं, कारण बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. त्यामुळे डॉट बॉल. केतन स्टॅकिंग इनवरती तुम्हाला पार मिळतील. धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल 23 धावा. 2 बॉलचा खेळ संपन्न. अतिश रिबेस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न हा देखील पूर्णपणे फसलाय. ज्यावेळेस मैदानावरती धावा येतात त्यावेळेस असं वेगळं काही करण्याचा प्रयत्न करत असतात बॅटर आणि ते चित्र आपण पाहिलं. सलगचा दुसरा डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय त्यामुळे धावफलक पूर्णपणे थांबलाय. एकच धाव खर्च करत असताना आतिश भांडे या बाचमध्ये मागील बाचमध्ये गणेश डिंगोरेने काप बॅटिंग केली. शहापूरचा धोडी पुन्हा एकदा आज या बदलापूर नगरीमध्ये खरं तर त्याची बॅटिंग आपण पाहिली आणि बरेचसे प्रेक्षक आज देखील गोटेघर असेल वडवणकर असेल या संघाची मॅच पाहण्यासाठी दाखल झालेत. हे क्रीडांगण जिथे जास्तीत जास्त गर्दी प्रेक्षकांची होत असते. बिग हिट करण्याचा प्रयत्न. सलगचा अजून एक डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. खरं तर कमबॅकच केलाय. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 2 धावा खर्च केले. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय त्यामुळे कमबॅक काय असतो ते दाखवून दिले. या बॅच मध्ये तुम्ही पाहताय आतिश भांडे ओव्हर नंबर 2 चा खेळ घेऊन तो दाखल झाला. डॉट बॉल. 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी 40 ते 45 जर बनल्या तर एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. आणि त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये गणेश डिंगोरे. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. दोन्ही बॅटर एका एंड वरती आणि आता अपघात निश्चित आणि अखेर तो अपघात घडलाय त्यामुळे इथून धक्का लागतो. अजून एक गिरीशला इथून मैदान सोडावं लागेल. फरदच बाद. धीरज धुमाळे मैदानावरती दाखल होतात. या पंचकृषी मध्ये दिगंबर धुमाळे असतील, श्रवण धुमाळे असतील, हे नाव मोठं आहे. आणि आपण पाहतोय आता धीरज धुमाळे मैदानावरती दाखल होतात.
शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 24 धाबा, कारण फक्त मी काम आलो तर 2च धाबा खर्च करत असताना आतिश लेफ्ट मोर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे पाहिलंय आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. चला चेक करण्यात येईल. पंचांनी खरं तर घोषित केलाय का हा व्हाईट बॉल आहे, परंतु पंचांचाच निर्णय असणार आहे की चेक करायचं. त्यामुळे नक्की तिथे घडले काय हे देखील आपण पाहणार आहोत. तिसरे अंपायर दत्ता कडव अर्थातच मोगली आपल्यासोबत जोडले जातील. व्हाईट बॉल. त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि धावफलक आता सिंगलच्या साथीने जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वरती 25 1 फॉर दी ओव्हर. हा इशारा देखील आता पंचाचा पोहोचलाय. त्यामुळे पुन्हा एकदा असा चेंडू जर टाकला तर दंडित करण्यात येईल हेच पंच सांगत असताना हा फटका चांगला आहे. अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती केलं आक्रमण. एक सिंगल तर एक पडी 1+1. या 2 धाबा इथे बीत आहेत. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल असावा, त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केला. विवेक गायकवाड सरांचा इशारा पोहोचतोय. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि आता फ्री हिटच्या बॉलवरती किती धाबा येतील हे चित्र देखील आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाचा विचार केला तर ताकदवर संघ बनून त्याची ओळख आहे. एका बाजूला केतन पाटीलचा संघ मैदानावरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूला आतिश भांडे यांचा संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसेल. जोबिली संघाचं प्रतिनिधित्व ज्यांना नेहमीच केलेलं आहे असा विवेक गायकवाड पंचाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळेल. विवेक गायकवाड यांच्यासाठी देखील कॅश प्राइज येतोय गीतेश ठाकरे यांच्या माध्यमातून. त्यांच्या डान्ससाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाज तयार होतोय. लाईन चेक करावी लागेल. पंच वळतायत आणि विवेक सरांचा इशारा पोहोचतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव बहाल केली. त्यामुळे तुम्हाला टीमची टोटल बॉल बेल सिंगलच्या साथीने आता पुढे जात असताना (28) 28 धावा धावफलकावरती जोडले जातील. खोदून काढलाय. फटका चांगला आहे. डीपमध्ये खेळाडू पोहोचतायत. मिळेल ते सिंगल. फंबल झाले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. लगेच 2 धाबा एकपट जातील आणि आता या 2 धाब्याच्या साथीला धावफलक 30 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 30 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 8 धाबा खर्च करतोय आतिश. थोडेसे नाराज आहेत कारण जिथे सिंगल होती तिथे 2 वेळा 2 धाबा आल्या, कारण ओमकार पलटवले थोडेसे फंबल झाले. त्यामुळे 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. 30 धाबा फलकावरती जोडले जातील. 12 बॉलचा खेळ आता या मॅच मध्ये शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये किती धाबा येतील हे देखील चित्र आपल्याला पाहायचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आता चांगल्या प्रकारे सेट झाले दोन्ही बॅटर. केतन पाटील मैदानावरती उभा आहे. त्याच्या साथीने नवीन आलेला खेळाडू धीरज धुमाळे या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतोय तर बॉलिंग ट्रॅक वरती प्रीतम जोशी मैदानावरती दाखल झालाय. प्रीतम कोंडिलकर आमचे वराडेचे बक्षिसांची खैरात केली होती मागील मॅच मध्ये आणि त्याच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहे टीम गोठेकर बी संघाला. आणि खरं तर प्रीतमजी कोंडिलकर यांची देखील एक मोठी स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. वराडे चषक उद्यापासून त्या स्पर्धेला सुरुवात होईल. गोरदास्त यार प्रीतमचा पहिला बॉल खेचून मारलाय. मोजून मापून तोलून बॉल जाईल सीमारेषेवर. षटकार. त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती मोर्या 11 चिंचपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बीड इनिंग मध्ये टॉस साठी यायचंय याची आपण नोंद घ्यायची. माथेरान विरोधात चिंचपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यास बीड इनिंग मध्ये यायचे. त्यानंतर आपण टॉस संपन्न करू.
बॉलर तयार प्रीतम. अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आदिनाथ मडके जज करतोय आणि जर मडकेने जज केला तर तो 100% कॅच घेणार यात शंकाच नाहीये. आणि अखेर धक्का लागतोय दुसरा. बॅटिंग करत असताना टीम वडूनगर संघाला फरदच बा. त्यानंतर तुम्ही पाहताय आता पुढच्या बॉलवरती उत्तर दिलाय इतका जवाब पत्तर से. खरं तर पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच बॉलरला आवडत नाहीये, परंतु पुढच्या बॉलवरती लगेच कमबॅक केलाय. त्यामुळे इथून धाव फलक 36 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. नवीन बॅटर मैदानावरती बॅटची कडा, फाईन लेगला खेळाडू धाव घेण्याचा प्रयत्न करतात आणि अखेर एक सिंगल मेल. बादलच्या साथीनं मैदानावरती धीरज धुमाळे. एक सिंगल मेल. सिंगलच्या साथीनं आता टीमची टोटल पुढे सरकत असताना 37 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्हाला पालमेल प्रगतीपथावरती असताना प्रीतम जोशी स्टॅकिंग वरती धीरज. हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलाय, त्याच्या डोक्यावर बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. थँक्यू सो मच. अजून एक मोठा फटका आलाय, षटकार आलाय धीरजच्या बॅटमधून. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हीच तर मोठ्या खेळाडूची ओळख आहे. ज्यावेळेस मोठा फटका येतोय त्यावेळेस सिंगल डबलला प्राधान्य देत असतात, परंतु इथे बॅट अँड बॅटच्या बदला बॉल चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळतीये. धावफलक तुम्हाला पार मिळेल, पूर्णपणे आता थांबलंय. प्रीतम, फटका चांगला आहे. बॉलर बॅकडू करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर गोटी नेहमी ते चुकला, त्यामुळे धाव देखील मिळणार नाहीये, परंतु बॅटर देखील सेफ असतील. ओव्हर नंबर 3चा खेळ संपन्न झालाय. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल फलकावरती जाऊन पोहोचली धावा. दोन ओव्हरच्या अंती आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचलं होतं 30 आकड्यावरती. त्यानंतर तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत धावफलक तुम्हाला पार मिळेल 13 धाबा खर्च करत असताना, त्यामुळे चांगली धावगती आता राखली आहे टीम वडूनगर संघाच्या माध्यमातून. साई सिद्धा 11 मनीषजी कोर पुरस्कृत संघ वडूनगर, तर त्यांच्या विरोधात जय श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेगर बी. ओव्हर नंबर 4, पहिलाच बॉल, बॅटची कडा आणि अखेर एक चांगला झेल तिथे टिपलाय आणि मैदान सोडावा लागेल. बॅट्समन बादल बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन बॅटर मात्रावरती उज्ज्वल गुरव आता दाखल होतोय. बादलनं मैदान सोडलाय, त्यामुळे उज्ज्वल दाखल होतोय. चला थोडस स्पीडअप करा, सामना बरोबर चाललाय परंतु थोडस अजून स्पीडअप केला तर बरं होईल. बॉडी ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 गणेश आले. पुढचा बॉल फाईन लेगचा खेळाडू बीट झाला आणि अखेर बॉल जाईल दन 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 करत, जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हा चौकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. गणेश वरती आक्रमण. गुरवच्या बॅटमधून अजून एक बॉल जाईल. बाराशे वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग षटकार. उज्ज्वल गुरव ऑन अ फायर नाव का बॅटिंग करतो. या बॅच मध्ये दाखल झाला एक चौकार, त्याच्या बॅटमधून आणि एक षटकार देखील आला. त्यामुळे धावफलक आता प्रचंड वेगानं पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 53 धावा. 53 रन स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. टॉस जिंकला होता टीम गोठेकर बी न. निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम वडूनवगर संघाला या बॅच मध्ये. आणि खरं तर बॅटिंगच हवी होती टीम वडूनवगर संघाला, कारण पहिला बॅच मध्ये आपण पाहिला असाल चेसिंग करत असताना थोडस प्रॉब्लेम तिथे निर्माण झाले. नाकी 9 आले होते परंतु तो सामना जिंकला पहिल्या मॅच मध्ये कडाव संघाच्या अगेन्स्ट. आता या मॅच मध्ये तुम्ही पाहताय आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय टीम वडूनवगर संघाचा देखील. पायावरती बॉल होता, अपील झाली, पंच संबंध होते. एक सिंगल तिथे मिळाली. दुसरी धावेचा प्रयत्न करताय. डीपमधून क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तिसरी धाव एकवटण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर तिसऱ्या धावेसाठी गुरवला इथून मैदान सोडावं लागतंय आणि अखेर झटका लागतोय मोठा. फलंदाज बाद होतोय लेग बायच्या स्वरूपात. या 2 धावा. टाळ्या वाजतायत गुरवसाठी, कारण खेळ तसा केलाय. कमी बॉल मध्ये जास्ती धावा त्याने नोंदवल्यात. नवीन बॅटर मैदानावरती घनश्याम पाटीलच्या साथीनं साकीगिर वरती बॅट्समन तुम्ही पाहताय. धीरज धुमाळीच्या बॅटमधून देखील एक शॉट करायलाय. तोच खेळाडू तुम्हाला बालमॅन स्टॅकिंग वरती आता दाखल होतोय. राऊंड विकेट गोलंदाज तयार. फटका चांगला आहे. विषय मध्ये घेतलाय. डीपमधून आदिनाथ मडके येतील. बॉलतून फेक करतायत. 2 धावा एकवटायचा प्रयत्न होतोय. 2 धावा प्रचंड वेगाने एकवटल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. त्यामुळे 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. षटकातील काही बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावरती असताना कमबॅक केलं या मॅच मध्ये भीमनेन. बॅटिंग करत असताना टीम वडूनवगर संघाच्या माध्यमातून. राऊंड विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. तडम्यान मधून बॉल निघालाय आणि अखेर चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड केले त्यामुळे धावा मिळतील 4. येतोय चौकार आणि वडूनवगर संघ जाऊन पोहोचलाय या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. टीमची टोटल तुम्हाला 12 मैल जाऊन पोहोचली आहे. पहिल्या 4 ओव्हरच्या अंती धावफलक 61 61 धावा.
चला टॉस आपण संपन्न करू. राकेश इरमाळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल 61 धावा इथे जोडले गेल्यात. चला टीम चिंचपाडा दोन्ही कॅप्टन आलेत. चला टॉस आपण संपन्न करतोय आणि 62 धावा इथून चेस होतील की रोखल्या जातील या मागचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी सर. धन्यवाद. चला फिल्डिंग साठी वडूनगर टीम लवकरात लवकर चला. आज कितीतरी अंधार पडला तरी तिसऱ्या राऊंडचा सामना होणारच आहे, याची आपण नोंद घ्यायची. मंगलमूर्ती मोर्या 11 चिंचपाडा संघाने टॉस जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण. थँक्यू. तर इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते साई सिद्धा वडून नवघर आणि त्यांना फाईट करायला मैदानावरती टीम तयार आहे. श्रीराम फाउंडेशन गोटेघर ऑल द बेस्ट दोन्ही टीमला देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचची होतीये सुरुवात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय मंगलमूर्ती चिंचपाडा टीमनं आणि निर्णय त्यांनी घेतलाय क्षेत्र रक्षण करण्याचा. ठीक आहे ओके. तुम्ही किती पण थांबवलं तरी आय नो तुम्ही तेच कराल. हर बाहर की आपकी आदा है. 61 इज द टोटल, 62 इज द टार्गेट. वेलकम बॅक. शुभ संध्याकाळ मित्रांनो. वेळ झाली आहे 4:59 मॅचची होतीये मैदानावरती सुरुवात आणि बस स्टॉप लग दिव्या दोन्ही संघांना उपस्थित तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक 2026 आणि स्पर्धेची होतीये सुरुवात. मॅच ऑन गेम ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मध्येच नाही, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला त्याच्याच नावाचा ट्रेंड आला. उज्ज्वल गुरव आणि समोर मागच्या मॅचचा अर्धशतकवीर गणेश डिंगोरे. शहापूरचा धोनी आणि त्याच्या सोबतीनं शेड केलाय. पहिला बॉल बॅकफुटला गेले, फटका चांगला. वॉट अ शॉट इज दॅट. स्क्वेअर कट आणि बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला येतोय. पहिला 4. दोन्हीकडे स्क्वेअर कट, दोन्हीकडे इनसाइड आउट आणि त्याचा 360 पाडल स्वीप. तो पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात चर्चेत आहे. सगळे फटके अलीकडच्या काळात गणेश डिंगोरे मारतोय. मैदानाचा असा कोपरा नाही आणि महाराष्ट्रात असं कोणतं गाव नाही जिथे शहापूरच्या गोटेघरच्या गणेश डिंगोरेचं नाव नाही. त्याची विकेट महत्वाची आहे टीम साई सिद्धाला. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर उज्ज्वल गुरव ओव्हर द विकेट. हा टाकला परफेक्ट आणि ऑन साइडला हा धोनीचा सिग्नेचर शॉट आणि बॉल इन फ्रंट ऑफ द सेंटर. इट्स 4. काय बॅटिंग करतोय मैदानावरती. आयुष्यात काळ आणि वेळ सगळं काही बदलतं, फक्त गरज असते सोबत एक सच्चा साथीदाराची. अंधारात एक काजवा देखील तुम्हाला साथ देऊन जातो, बट खरा मित्र आणि मैत्रिणी तीच असतात जी कठीण काळात तुमच्या सोबत असतात. त्यामुळे आयुष्यात स्वतःला इतकंच सांगा की शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही. डोंट स्टॉप चेस युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू डेफिनेटली. इथे लागली बॅटची कडा, हो आली आहे मोठी विकेट. म्हणून तर म्हणालो ना, त्याच्याच नावाचा ट्रेंड आलाय. महाराष्ट्र त्यानं गाजवलाय. उज्ज्वल गुरव, मोस्ट विकेट टेकर अँड सक्सेसफुल बॉलर फ्रॉम टीम वडुणवघर, आणि त्याला मिळते विकेट शहापूरच्या धोनीची. फलंदाज बाद. गणेश जो धोका बनत होता, 2 चौकार त्यानं लगावले होते. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस आणले जात आहेत. समोर लॉंग ऑफ, ऑन साइडला मिड विकेट सेट आहे आणि उज्ज्वल गुरव त्या ठिकाणी तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वर लॉंग ऑफला थोडस एक्स्ट्रा कव्हरला सरकवलं. अतिश भांडे व्ही शेप मध्ये तगड्या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं. त्यामुळे फील्ड सेटअप तुम्हाला पाहायला मिळतं. एक मिड विकेट, समोर लॉंग ऑफ, बॉल तयार. उज्ज्वल पार्टनरशिप करायची आहे. अतिशला फटका चांगला आहे, बॅटच्या पट्ट्यात टाकला होता, काढलाय. स्वीप कव्हरला, आउटफील्ड फास्ट, बॉल बाउंड्रीच्या बाहेर आणि या तिसरा चौकार येतोय फलंदाजी करणाऱ्या टीम श्रीराम फाउंडेशन घोटेकर साठी. लगातारचे 3 चौकार, त्यामध्ये एक छोटासा ब्रेक, तिकडे आली होती विकेट. आणि आता पलटवार, आता पलटवार. हे टग ऑफ वॉर, हे युद्ध आहे ना, ते असं सुरूच राहणार आहे. आणि आपण पाहताय धावफलकावरती धावा 12 आणि इम्पॉर्टंट 2 विकेट मैदानावरती गमावल्यात. त्या म्हणजेच टीम श्रीराम फाउंडेशन. रोशन ठाकूर, प्रज्ञेश ठाकूर त्यांचा हा संघ तुम्ही पाहताय. ओवळा गावातील एक राजकीय क्षेत्रातील, उद्योग क्षेत्रातील, उद्योग आणि राजकीय क्षेत्रासोबत समाजसेवा ज्या परिवाराचा धर्म आहे असं नाव म्हणजे रामशेठ ठाकूर आणि त्यांचे 2 लाडके चिरंजीव. ते नेहमी श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत असतात. ओवळा कासार वडवली नगरीमध्ये. ओवळा मुगरपाडा कासार वडवलीची जनता ज्या नावावरती प्रचंड प्रेम करते ते नाव म्हणजे रामशेठ ठाकूर. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर, ओव्हर द विकेट. 2 कडक धक्के आणि त्यानंतर तिसरा फटका पुन्हा चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. केतन आहे, त्यामुळे बॉल अडवला जाऊ शकतो. हो, स्टॉप केला बॉल आणि रन्स मिळतील. त्या ठिकाणी आपण पाहतात 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाल. हाय तिकडे पूर्ण चिंचपाडा टीम. बाउंड्री सेफ आहे ना, चला 2 धावा मिळतील. धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14 विकेट्स गेलेले 2. पहिलं षटक बरोबर 4 मिनिटांमध्ये टाकलंय. चला दुसरं लगेचच सुरू करायचं. केतन लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतोय 12 मिनिटात 3 षटका आपण टाकण्याला ट्राय करतोय. त्यामुळे तुम्ही देखील या ठिकाणी सहकार्य करायचं. जास्तीचा वेळ तुम्ही देखील घेऊ नका. लगेचच तुम्हाला मैदानावरती फिल्डिंग या ठिकाणी सेट करायची आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. धीरज आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. 3 प्रॉपर स्ट्रायकर बॉलर आहेत टीमकडे, जे भिवंडीचं BC4चं क्रिकेट देखील खेळत असतात. त्यामध्ये उज्ज्वल गुरव, त्या सोबतीनं तुम्ही धीरजला पाहता. येत्या काळामध्ये होल्डरचं गोलंदाजीसाठी येणं बाकी आहे. आज घनश्यामचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या तुला स्माइल ग्रुप भिवंडी, KB वायफा ग्रुप डोंबिवली सर्वांच्या वतीनं घनश्याम भावा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बॉल तयार, हा फुल टॉस ऑन साइडला काढलाय. चाललाय बॉल डीप मध्ये, फटका चांगलाय. बॉल ट्रॅव्हल होता बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती लॉंग ऑन मिड विकेटच्या अगदी मधोमध काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. मिळतील धावा 4.
तर दुसऱ्या बाजूला साई सिद्धा इन्फ्रास्ट्रक्चर हे नाव देखील प्रचंड चर्चेत असतं. नंबर 1 कॉर्पोरेटर RMC सप्लायर इन मुंबई, अर्थात त्याचे ओनर आहेत स्वतः CEO आहेत ते म्हणजेच मनीषदा कौर. म्हणून तर म्हणालो भिवंडीच्या उद्योग क्षेत्रातील एक युवा उद्योजक म्हणून मनीषदा कौर यांची ओळख आहे आणि त्यांनी पुरस्कृत केलेला हा साई सिद्धा संघ मैदानावरती खेळतो. नेहमी साई आणि सिद्धाच्या नावानं त्यांच्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये टीम्स खेळतात. भिवंडी प्रीमियर लीग असेल, अनेक मोठे मोठे ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट असेल, तिकडे साई सिद्धा हे नाव नाही तर आता टेनिस क्रिकेट विश्वात ब्रँड बनलाय. त्याच्या मागे पुरस्कर्त्यांचं एक मोठं नाव मनीषदा कौर, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, बॅटची रुबी कट घेऊन मागे चाललाय. स्वतः यष्टी रक्षक तिकडे चेंडूला थांबवतोय. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी तुम्ही पाहताय रुपेश चौगुलेला, जो या टीमचा एक लेजंडरी प्लेअर आहे. याआधी अनेक वर्ष आपण भिवंडी क्रिकेटमध्ये एका जुटीनं खेळताना वडूनवघरला पाहिलाय. आता 2 वेगवेगळ्या फॉर्मॅटमधनं 2 टीम्स खेळत असतात. एका बाजूला दिनेश चौगुले यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय टीम वडूनवघर खेळतीये आणि क्षमता दोन्ही टीम मध्ये. ते कॅच कॉल लॉंग ऑन ला फील्ड, ओ कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस आणि जीवनदान तुम्ही कुणाला दिलाय तर रोहन शेळकेला. कोणत्याही क्षणाला मॅचला कलाटणी देण्याची ताकद रोहन शेळके ठेवतो. धावफलक 1 ने पुढे जाईल, मग महत्वाचं होतं. जसा धोनी बाद झाला, अतिश भांडेचं मैदानावरती थांबणं, आता अमित आणि त्याच्या सोबतीनं रोहन त्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. चांगलं राहिलंय षटक, फक्त 5 धावा खर्च केलेत. पहिलं महागडं होतं, 14 खर्च झाले होते. चला फास्ट खेळा, फास्ट खेळा. अजून 2 मिनिटाच्या आत तुम्हाला ओव्हर इकडे फिनिश करायचं आहे. 2 डॉट बॉल, त्यामुळे षटक थोडंसं लवकर कव्हर करताना धीरज हा तिखट बाउन्सर होता, नास्टी बाउन्सर. चला बाहेर आणि अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे फ्लाय होत असताना 20-20 टार्गेट आहे 62. अजून 42चा प्रवास बाकी आहे. येत्या 2 बॉलमध्ये एखादा बिगिट आला ना, टीम वडूनवघर पुन्हा एकदा आपल्याला मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरतून थोडीशी मागे येताना पाहायला मिळेल. आणि 2 बॉल जर चांगले टाकले 75% मॅच टर्न होईल वडूनवघर. भांडेसाठी या बॉल टप्पा पडला, अँगल सोबत बाहेर निघतोय. अंपायरचा इशारा पुन्हा एकदा टाकावा लागेल. अजून एक व्हाईट बॉल आणि एका एक्स्ट्रानं स्कोर पुढे चालला. टीमची टोटल 21, बॉल शिल्लक 14, रन बाकी 41. प्रयत्न हा करेल टीम गोटेगर की 2 बॉलमध्ये कमीत कमी 7 ते 8, तर दुसऱ्या बाजूला फिनिश ट्राय करायला बघेल, जेणेकरून 38-37 धावा, जिंकून 18च्या वरती रन रेट चढेल. 2 बॉल खूप महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे आहेत, स्पेशली गोटेगर साठी. इथे अपील 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 अँड ओईटी आउट. फलंदाज बाद, लेग बिफोर विकेटची झालेत शिकार आणि धक्का लागलाय 3रा. विकेट आणि आता मागे वळून पाहत नाहीये. चला टीम चिंचपाडा काय करणार आहात? बॅटिंग, टॉस जिंकला, निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा. 5 वाजून मिनिटं झाली आहेत 10. 2 सामने कव्हर करायचे आहेत. फास्ट खेळा, फास्ट खेळा. काल देखील एक मॅच बाकी राहिली आहे. अलॉंग दी कार्पेट, बॉलचा लढी मध्ये लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित. एक सिंगल कंप्लीट केली जाईल, एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती सिंगल डबल फरक पडणार नाहीये वडूनवघरला, कारण साई सिद्धा वडूनवघरनं बनवलेत. पहिल्या डावात 61 धावा. केतन पाटीलचा धमाकेदार स्टार्ट या मॅच मध्ये पाहिला, पण तरी देखील मी म्हणेल अजून मोठी अपेक्षा असते वडूनवघरच्या क्रिकेटला. केतनच्या बॅटमधनं 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आले. त्यानंतर उज्ज्वलचे जे षटकार आणि 1 चौकार फिनिश चांगलं झालं आणि धीरजनं त्याला साथ दिली. ती साथ द्यावी लागेल. प्रत्येक मॅच तुम्हाला गणेश रन्स बनवून देणार नाहीये. अतिश भांडे प्रत्येक मॅच फिनिश करेल असं नाहीये. प्रत्येक टीमला इथे प्लेअरला कॉन्ट्रीब्यूट करावा लागेल. रोहन शेळके मैदानावरती होता तोपर्यंत जरूर या ठिकाणी आपण जर पाहिलं धावेंचा वेग वाढवणं, त्याच्याकडनं जो विश्वास तो त्याला जपावा लागेल. हारताय जिंकताय महत्वाचं ते नाही, महत्वाचं तुम्ही लढताय कसं. बट समोर गोलंदाजी प्रचंड ताकदवर आहे. मी म्हणालो तिन्ही जे बॉलर्स आहेत ना टॉप क्लास आहेत. चेंज ऑफ प्लेस, ओव्हर 1
विकेटचा धोका, कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. थोडा कठीण होता, प्रयत्न चांगले होतं. एक सिंगल त्या ठिकाणी मिळती आहे आणि एका सिंगलच्या मदतीनं स्कोर या ठिकाणी पुढे जातो. टीमची टोटल धावफलकावर एकने पुढे फ्लॅ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्कोर जाऊन पोहोचलाय 23. अजून 39 करायच्यात. प्रत्येक बॉल आता बाउंड्रीच्या बाहेर पाठवावा लागेल. रोहन शेकेला क्षमता आहे या नावामध्ये. कॅप्टन कूल शहापूरचा. टप्पा पडला, थोडासा खाली राहिला. म्हणालो ना, गोलंदाजी ताकद वडूनगर टीमची. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जरी 40-35 केला, गोलंदाजीच्या जोरावरती अनेक मॅचेस आजवर त्यांनी जिंकलेत. बाउंड्रीच्या आतमध्ये प्रेक्षकांचे पाय आलेत. रिक्वेस्ट मित्रांनो, प्लीज थोडंसं मागे घ्या. आयोजक करण धुळ्यांचा मेसेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॉल तयार, फटका हा देखील फसला. हवे तर बॉल, डाऊन दी बॉल फील्ड, टिपला गेला. ठिकाणी झेल संपलाय खेळ. विकेट डाऊन आणि धक्का लागल्या मैदानावरती. अजून एक टीम श्रीराम फाउंडेशन गोटेकर नाराज केला आज थोडंसं. गणेश, तदनंतर अतिश, तदनंतर आता रोहन शेके, तो देखील जड पावलांनी मैदानाच्या बाहेर परततोय. बाउंड्रीच्या आतमध्ये प्रेक्षक जे आहेत, थोडंसं रिक्वेस्ट आहे मित्रांनो, पाय थोडेसे आपण मागे घ्या, कारण तो पडदा या स्पर्धेची शान आहे. स्पर्धा युट्यूब वरती लाईव्ह आहे. उद्याच्या मॅचेस, उद्या स्पर्धेचा 3रा दिवस 9 जानेवारी. जहारी रांजनोळी त्यांना उद्या फाईट करेल वडवली ब. मंडा त्यांना फाईट करेल चौटा हिरवा मनकोली. गोरसई ब उद्या खेळतीये, त्यांना फाईट करेल भवाळे ब. आणि उद्या पालघर मधून येतोय विश्वनाथ जाधवचा धानीव आणि त्यांना फाईट करतीये टीम वनू स्पोर्ट्स जय हनुमान क्रिकेट क्लब टेंबवली. उद्या सगळ्या टॉपर्स टीम आहेत. पहिली मॅच भावेश ठाकरे, प्रमोद ठाकरे, केतन दादाचा संघ येतो जहरी रांजनोळी, त्यांना फाईट करेल कमलेश, त्यानंतर विशाल, विकास, कावा आणि पूर्ण आर्मी मैदानावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. वडवली ब, देन भूमी 11 मांडा जगन्नाथाचा संघ, त्यांना फाईट करेल ऋतिक माळी, सध्या चर्चेत असतं मनकोलीसाठी दीपेश माई, विनीत वैभव, ही नावं. त्यांना फाईट करेल जगन्नाना अशोक डिंडाचा मांडा. मॅच नंबर 3 गोरसई ब, मेघनाथ प्रेमनाथ, त्यानंतर किशोर मुकादम आणि गोरसईच्या क्रिकेटचा डायमंड सूरज केने आपल्या आर्मीला घेऊन उतरेल. त्याला फाईट करेल तो म्हणजेच योगेश भालेकर, नवनाथ मुकणे, त्यानंतर सूरज केनेचा जे बजरंग भावाळे ब, त्यानंतर विश्वनाथ जाधव त्यांचा संघ उतरेल तो म्हणजेच धानीव गावदेवी धानीव फाईट करेल वनू स्पोर्ट हनुमान टेंभवली, जिकडे प्रतीक पाटील, मोनिश, मनीष, परेश गुराटकर ही टीम तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. स्वागत करूया आपण पूर्ण टीमचं. सगळ्यांनी वेळेवरती या. बरोबर 9 वाजता उद्या तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे आणि टाईमवरती या. टाईमवरती चांगला खेळा आणि जर लेट आलात तर 2 बॉल आणि 2 रनची पेनल्टी आहे, याची काळजी घ्या. इथे लागली या बॅटची कडा. बॉल हवे, डाऊन दी बॉल फील्ड, टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. अजून एक जातीय विकेट आणि विकेट मिळते घनश्याम बड्डे बॉय. फर्स्ट विकेट या ठिकाणी आपण येताना पाहिली. गणेश त्यानंतर एका मागोमाग पूर्णपणे हा डाव वन साइड झालाय. साई सिद्धा आता विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना.
तर या सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वडूनवगरसाठी असेल त्याला आपण पाहताय तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. संघाचे पुरस्कर्ते आमचे जिवलग मित्र मनीषदा कौर यांच्या वतीनं. या पाहूयात सामनावीराचा पुरस्कार या मॅच मध्ये कोणाला जातोय. शफल झाले, ऑन साइडला भिरकावला बॉल, चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मेथी आहे या ठिकाणी आपण पाहताय. एक धाव आणि धाव फलक आता पूर्णपणे एकतर्फा राहिला सामना. प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या बाहेर जरी पाठवला तरी आता मॅच जिंकता येणार नाहीये. चर्चेदरम्यान हे राहून गेलं की मागचं जे षटक होतं गिरीशचं ते लाजवाब होतं. 5 डॉट त्यानं टाकले, एक सिंगल खर्च केली, एक विकेट होती गोलंदाजी करताना गिरीशच्या खात्यात. इथे फटका समोर लॉंग ऑफला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथे फलंदाज आपण पाहताय होत आहेत, करतायत परतीचा प्रवास. चला टीम रेडी राहा. बॅटिंग घेतली चिंचपाडानं. माथेरान तुम्हाला करायचं क्षेत्ररक्षण. सामना 4 षटकांचा असेल. माथेरानचे कॅप्टन अजय भस्मा, लक्ष सुद्धा विथिन 12 मिनिट्स 12 मिनिटात 3 षटकं तुम्हाला टाकावे लागतील. या दोन्ही टीम्सनं वेळेवरती टाकलेत. वडूनगरनं टाकली 11 मिनिटांमध्ये आणि गोटेगरनं 12 मिनिटांमध्ये बरोबर फिनिश केलं होतं 3rd ओव्हर. काही क्षणात आता सेकंड राऊंडची सेकंड मॅच. चला बॅट्समन प्लीज थोडंसं लवकर जा मित्रा, वेळ झालाय. उलटी टोपी घालून आलाय बाळा. आता फक्त प्रवीण गायकरच्या आवाजामध्येच ऐकायला ते मजा येतं. चिंचपाडा टीमच्या प्लेयर्स मध्ये 5 मिनिटं फक्त बसाल ना, तुम्हाला इतकी सुसंस्कृत लँग्वेज ऐकायला मिळेल फक्त इकडेच. ऑल द बेस्ट. टॉस जिंकला, बॅटिंग घेतली आहे. बेस्ट ऑफ लक भावानो. पनवेल नगरीतून नेहमी जोवेलीच्या मैदानावरती आवर्जून जोवेलीच्या सर्व स्पर्धा हा संघ खेळत असतो. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा केतन पाटील ज्यानं बनवल्या या मॅच मध्ये फलंदाजी करताना आपण पाहिलं 3 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल. त्याच्या बॅटमधून आल्या धावा तब्बल 24-35 धावा. तर मित्रा व्यवस्थित थोडं स्कोरिंग वरती लक्ष असू द्या, नंतर आपल्याला त्रास होईल कारण लाईव्ह सगळ्यात मॅचेस कव्हर होत नाही. 2 बाईक आहेत सिरीजसाठी, त्यामुळे व्यवस्थित थोडंसं लक्ष द्या. हार्ड लक रोहन शेळके आणि टीम. श्रीराम फाउंडेशन गोटेघर पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हा सामना सुरू होतोय. याआधी आपण मॅन ऑफ द मॅच घेऊयात. मॅन ऑफ द मॅच साठी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे, ते देणार आहोत आपण या ठिकाणी केतनला. आणि पुन्हा एकदा सांगतोय प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट ज्या बाईक आहेत त्यामध्ये फक्त फर्स्ट, सेकंड अँड थर्ड अशा 3 मॅचच्याच रन्स टॅली केल्या जाणार आहेत. सेमीफायनल, फायनल त्यामध्ये पकडली जाणार नाहीये, याची काळजी सर्व टीम्सने घ्यायची आहे. चला या आपण देतोय मॅन ऑफ द मॅच केतनला. केतन म्हणत असेल पहिल्या मॅच वरती आपण तर 0 आहे, पुढच्या मॅच मध्ये